पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळतो तालुका निहाय गटामधील आणि ज्यामध्ये तुम्हाला पेण तालुक्यातील सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहेत. योगेशदादा पवार अँड टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करत असताना उरण पूर्व विभाग आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सार्थक रमाकांत घरत आणि नॉन स्टॅकिंगला तुम्ही सज्जन मोकलला पाहू शकता. बोरकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. स्ट्राईकला सार्थकच्या समोर पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि इट्स अ नो बॉल. नो +1 अशा 2 धावा पाहायला मिळणार आहेत. आणि सुरुवात खराब केलंय साहिलनं. पेण तालुक्यातील गोलंदाज आहे. त्याच वेळी गोलंदाजी ट्रॅकवर आले. पहिला चेंडू त्याने खराब देखील हाताळलाय. त्याच वेळी धापडा धाबा लागले गेले. त्या 1+1 2 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल बोरखारचा बाहुबली सज्जन मोकलच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. षटकार पाहायला मिळाला. सज्जन मोकल बोरखारचा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. यावेळचा बॉल ऑफ एस्टीच्या बाहेर होता. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले आणि चेंडूची पकड केले. सिंगल ड्रॅस येताना पाहायला मिळते. एक धाव इथून जोडली गेली आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 9च्या घरात उरण तालुक्यातील आज तिसरा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. उरणचं क्रिकेट मोठ्या उरणच्या खेळाडूंना एक नामी संधी दिली खरं तर आयोजन कमिटीनं की 3-3 संघ आज तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. एक रन इथून कंप्लीट दुसरी पलटते बेगार आणि आता 2 धावा येताना पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं. 2 धाबा इथून जोडल्या गेल्या. धावपडा धाबा लागले गेले. त्याच वेळी 11 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये पेण तालुक्यातील सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पेण तालुका म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर, गणपती बाप्पाचं माहेरघर आणि या तालुक्यातील सर्व खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये साहिल सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ एरियामध्ये. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. एकेरी धावेतून जोडली गेली आणि आता एकेरी धावेदिशी संघ जाऊन पोहोचेल. तो 12च्या घरात. 12 धावा धावपडला लागले गेले. सुरुवात चांगली आहे. साहिलचं देखील कमबॅक चांगलं पाहायला मिळते. सज्जनच्या विरुद्ध त्यानं सज्जनच्या बॅटमधून देखील एक षटका जरूर पाहायला मिळाला. तेरा धावा धावपडायला लागले गेल्या. 13 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. तालुकानी गटातील हे सर्व खेळाडू एकत्र खेळताना पाहायला मिळाले. आज रोहा असेल, मुरुड असेल, त्याचबरोबर पनवेल तालुका असेल, उरण तालुक्यातील 3 संघ पाहायला मिळतात. त्याचबरोबर पेण तालुका आज तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणारा. यावेळचा बॉल फटका जरूर खराब पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. बराच फटका उंच गेला होता. लांबी गाठू शकला नाहीये. महत्वाची विकेट. खेळाडू क्रमांक 1 सार्थक घरात बॅक टू डी पार्ट्स. प्रथमेश पाटील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पांदिवेचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धावपडला धावा लागले गेल्या. त्या 13 धावा पाहायला मिळतात. तेलंगणाच्या आतमध्ये एक महत्वाची लढाई सध्या पाहायला मिळते. उरण तालुक्याची
आज खेळाडू खेळणार आहेत ते देखील सर्वाधिक जास्त, कारण तिसरा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या मॅचेसमध्ये गावदेवी गावठाण संघ बाहेर गेला, त्यानंतर विनोदपूर गावठाण संघ पराभूत झाला. 2 सामने जिंकलेत ते आदर्श पनवेल टीमनं, आणि आता तिसरा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय, आणि त्याच वेळी आशीर्वाद ठाकूर दाखल झाला गोलंदाजी ट्रॅकवर. इट्स अ नो बॉल, नोचा इशारा त्यांना पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये चेंडूला खेळून काढल्या. एकच धावेतून मिळाली जाईल, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाहीये. ISP सारखी चांगली स्पर्धा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. तुम्हाला आशीर्वाद ठाकूर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्याच वेळी पहिलाच बॉल त्यानं नो देखील टाकला. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्यात. महत्वाचा गोलंदाज आहे. अनेक वेळा पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूरच्या रायगड प्रीमियर लीगच्या संघातून खेळताना आपण आशीर्वादला पाहिलाय. महत्वाचा गोलंदाज राहिला यंदाच्या हंगामामध्ये. आणि नेहमीच चांगली त्यानं गोलंदाजी केली, पण यावेळचा पहिला बॉल खराब पाहायला मिळाला. फटका धरू चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पण चेंडू निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार आला, आणि चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय तो 19च्या घरात. 19 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळतात. प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून हा बॉल पडलाय. थोडीशी अतिरिक्त उंची गाठण्याचा प्रयत्न आशीर्वादनं सुरू केला, त्यावेळेस लगेच पलटवार केला गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये पांदेवी गावातील खेळाडू प्रथमेश दाखल झालाय. ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूंनी केलंय. कॅप्टन्सी करताना पण त्याला पाहिले, आणि महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. पण तालुका यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो, त्यासाठी चांगला परफॉर्मन्स ग्रामीणमध्ये द्यावा लागतो. यावेळचा आणखीन एक चेंडू निर्धार त्यांना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. आशीर्वाद चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल अतिरिक्त उंची गाठले चेंडू, आणि त्याच वेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाताना पाहायला मिळणार आहे. धावपट्टा धावा लागले गेले त्या 20 धावा पाहायला मिळतात. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने गेला, तिथपर्यंत पोहोचला देखील होता. झेल सुटला, आणि फक्त एकच धावेतून मिळाली जाईल. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला होता. त्याच वेळी एक धाव आले. 21 धावा होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडं. बोरखाचा बाहुबली सज्जन मोकलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. सत्तावीस धावा धावपट्ट्या लागले गेल्यात. आशीर्वाद ठाकूरचं हे षटक थोडस महागडं होताना पाहायला मिळतंय. क्रॉस बॅट फटका खेळला. बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न, हॅमर करण्याचा प्रयत्न केला होता सज्जननं, आणि त्याच वेळी मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल ड्रेस येताना पाहायला मिळाली, आणि या षटकामध्ये 15 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपट्ट्या धावा लागले गेल्यात त्या एक बाद 28 धावा, 28 रन्स.
सागर पाटील दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. सागरला पाहताय पण त्याच्या पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या डोक्यावरून सज्जन मोकलच्या बॅटमधून टाका आणखीन एक षटकार. षटकाराला सागर पाटील वेगावर स्वार होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरात. 33 धावा आपल्याला लागले गेल्यात. 34 धावा आपल्याला लागले गेल्या. 34 रन्स. अकूट टप्प्याचा बॉल होता. लवकर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. कोणत्याही पद्धतीची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे सज्जन आणि नेहमी त्याला चांगली उपलब्धी मिळाली. अनेक वेळा गावदेवी गावठाण संघासाठी महत्वाची बॅटिंग त्यांनी केली आहे. गावदेवी गावठाण संघाचा महत्वाचा मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे. पण आज उरण पूर्व विभागात संघामध्ये देखील तो चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल सागर वेगानं बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळाला. पण त्याच वेळी महत्वाची कदाचित आणखीन एक विकेट. दुसरा धक्का लागलाय उरण पूर्व विभागाला. सज्जन मोकल मोठी विकेट आणि दुसरा झटका लागतोय उरण तालुक्याला. प्रितेश ठळी त्याला पाहायला मिळतात. नवपाड्या टेनिस क्रिकेट मधील असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रितेश ठळीला तुम्ही पाहू शकता. महत्वाचा बॅट्समन आहे आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये तो देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट देखील सागर पाटील मिळवलाय. ज्या सज्जनच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले होते त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर आणलं आणि धावसंख्या 34 पाहायला मिळाल्यात. पहिल्याच बॉलला हॅमर केलंय. पनिश करत असताना लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळालेत. एकच धाव येईल आणि दुसरीचा प्रयत्न सध्या होताना पाहायला मिळतो आणि त्याच वेळी धाव घेताना आणखीन एक विकेट. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रथमेश पाटील पांडव्याचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. नाव काय? अतिशय त्यांना पाहायला मिळतात. खेळाडू अतिशय त्यांना पाहायला मिळालेत. यावेळीचा बॉल यॉर्कर लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. त्याच वेळी सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. छत्तीस धावा आपल्याला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रितेश ठळीला तुम्ही पाहताय. नावापाड्याचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आता सागर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी लॉंग लेग एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड रिजनच्या क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडवला. आणखी एक धाव पाहायला मिळणार आहे. धावपडा धाबा लागले गेले त्या 37 धाबा. मग अशी आपण लोवेश कोटची मॅच पाहिलीत पण इथं 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना उरण पूर्व विभागानं
धावा बनवल्यात त्या 37 धावा. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. विनय घरत खरुशी या गावातील गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. पेण तालुक्यातील बिग बॅश एक मोठी स्पर्धा त्यानं गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि तोच गोलंदाज तिथे उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन त्याला मिळाले आणि त्याचा स्वागत भव्य स्वागत केलंय. नवा पाड्याचा प्रितेश ठळीच्या बॅटमधून लॉंग ऑन चौड करून ठोकलेला हा षटकार पाहायला मिळतोय. 43 धावा धावपडा लागले गेल्यात. 43 रन्स. 43 धावा धावपडा लागले गेल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. यावेळचा बॉल आता खालीच ठेवला त्यामुळे बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. प्रितेश ठळी हा महत्वाचा खेळाडू आहे. नवापाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. बंटी नामानं खत सुप्रसिद्ध आहे. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये त्याची बॅटिंग नेहमीच्याच विषय भाग बनताना पाहायला मिळाली. त्या यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्याचवेळी लेग बॅट्समॅन मिळाली एकेरी धावाने. आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 44च्या घरात. 44 रन्स. 44 धावा धावपडला लागले गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर खरुशी गावातील विनय घरत सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. महत्वाचा गोलंदाज. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडे. मिल्टी धावा 6. आतिशच्या बॅट मधून षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं धावपडा धावा लागले गेल्या. त्या 50 धावा कंप्लीट झाल्यात त्या उरण पूर्व विभागाच्या. शेवटच्या आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनय घरतच्या विरुद्ध मोठे फटके. आणखीन एक मोठा फटका सजवत असताना बराच काळ चेंडूमध्ये एलिव्हेशन अगदी कमी पाहायला मिळाला. ताकद कमी पाहायला मिळाली आणि महत्वाची विकेट. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. कोण आहे रे? पहिला बॉल खेळत असताना आपल्याला बॅट्समन पाहायला मिळाले. पहिला चेंडू त्याच वेळी आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. शेवटच्या बॉलवर लेग बॅट्समॅन मी आणखीन एक धाव 51 धावा धावपडला लागल्या गेल्यात आणि 52 धावांचं टार्गेट असेल ते पेन संघासमोर. लक्ष असू द्या पेन संघ राजवीर इलेव्हन पेन. उद्या अंडर-25 चे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. बोर्ली 24 लाईव्ह त्यांच्या विरुद्ध दादरपाडा. त्यानंतर सचिन स्मृती जासई त्यांच्या विरुद्ध क्रिशा डिजिटल कुंडेवहाळ. तिसरा सामना असेल चॅलेंजर चिरले त्यांच्या विरुद्ध दिघोडे दिघोडे. आणि चौथी मॅच रुचिता 11 बामण डुंगरी आणि त्यांच्या विरुद्ध दारावे. त्यामुळे उद्या अंडर-25 चे हे सर्व संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. बोर्डे 24 लाईव्ह त्यांच्या विरुद्ध दादरपाडा. ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करा. 10:30 वाजता पहिला बॉल पडला जाईल.
52 धावांचा पाठला करायचा. चला मैदानाच्या आतमध्ये या. तर संचित टकले सागर पाटील आणि योगेश पवार सलामीला दाखल होताना पाहायला मिळतात. बाबांचा पाठला करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही रेल्वे कॉलनी या परिसरातील विशाल राठोडला पाहू शकता. पहिलाच बॉल बॅटची वरची कडा वेगाने टाकलेला होता. बॉल पाठीमाग लॉंग स्टॉप एरियामध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात. मिल्टी लाभा 4 पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. पहिल्याच बॉलवर क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला. मिल्टी लाभा 4 पहिल्याच बॉलवर चौकार आला विशाल राठोडच्या विरोधात. सर्वाधिक वेगानं गोलंदाजी करणं, सर्वाधिक जास्त यॉर्कर बॉल टाकणं यासाठी माहेर असलेला रेल्वे कॉलनीचा हा विशाल पाहायला मिळतोय. बॅटची वरची कडा फर्स्ट टीम मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकच धाव इथून येईल आणि आता एकेरी धाबनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 5च्या घरात. यष्टरक्षक तुम्ही निर्दोषला पाहू शकता. लॉंग ऑन एरियामध्ये तुम्हाला सार्थक पाहायला मिळतात. डीप मिड विकेट मध्ये तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण अगदी दूरवर पसरलं आणि त्याचवेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये आता 52 धाबा रोखायच्यासाठी विशाल राठोडला महत्वाची गोलंदाजी करावी लागेल. लेदर क्रिकेट चांगला खेळतो आणि तथा येणाऱ्या आगामी कालामध्ये हा खेळाडू बऱ्याचशा नामांकित स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. नुकताच फलटण या विभागामध्ये जाऊन गावदेवी गावठाण संघातून देखील चांगली त्याने गोलंदाजी केली. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा मागील चेंडूवर आणखी एक महत्वाची बिग विकेट ड्रीम विकेट आणि मागील मैदानामध्ये जास्तीच्या क्रमांकामध्ये ज्या खेळाडूंना 50 धावा ठोकल्या होत्या तोच खेळाडू योगेश पवार बोपलाईन फोडता मैदानाच्या बाहेर. मागच्याच अगदी 2 दिवसापूर्वी जास्तीच्या क्रीडांगणामध्ये चिखल्याच्या एका क्षेत्ररक्षकाने योगेश पवारचा झेल सोडला होता आणि त्यानंतर नॉट आउट 50 धावा ठोकल्या होत्या योगेश पवारनं आणि आता मात्र निर्दोष करतनं महत्वाची कॅच कॅरी केली आणि त्यामुळं सर्वाधिक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. योगेश पवार बाद होताना पाहायला मिळालेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये रितेश वारी दादर परिसरातील आणखीन एक खेळाडू जांताराचा दादर म्हटल्यानंतर बादल असेल त्यानंतर रितेश वारी असेल खेळाडू नेहमी प्रसिद्ध मध्ये पाहायला मिळाले. तथा त्याच गावातील मगाशी गोलंदाज आपण आशीर्वादला पाहिलं. यावेळचा बॉल विशाल राठोडचा वेगाने टाकला. त्यामुळे मी म्हणालो की लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. लेदर क्रिकेट तो जवळून खेळतो आणि त्याच वेळी बऱ्याचशा येणाऱ्या आगामी कालामध्ये हा खेळाडू तुम्हाला मोठ्या फॉर्मॅटमध्ये मोठ्या अगदी क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळणाऱ्या वेग प्रचंड आहे. त्याचवेळी टप्पा देखील विशालकडे चांगला आहे. गोलंदाजी तो नेहमी चांगली करतो आणि त्यासाठी विशाल राठोड हे त्याचं घरगुती मैदान आहे, होम ग्राउंड आहे. यावेळचा बॉल आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये देखील याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी विशालने केली होती. सर्वाधिक जास्त डॉट बॉल सर्वाधिक जास्त विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळाली होती. असा गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या जे बाजूला तुम्हाला कॉलनी पाहायला मिळते त्याच कॉलनी परिसरातील खेळाडू आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत, 5 धाबा धापडला लागले गेलेत. आणखी एक बॉल डॉट, आणखी एक बॉल डॉट. वेगानं अपील केले विशालनं पण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून दिलाय उरण पूर्व विभागाला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा विशालनं खर्ची केल्या. त्या 5 गडी केलाय बाद. 1 योगेशला
त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखी 47 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये खेळ समाप्त झालाय. 5 धावा पाहायला मिळाल्या. सध्या आपल्याला ओमकार पाटील पाहायला मिळतात, ज्यांच्या नावाचं आपण संगीत ऐकलेत. 5402 या खरं तर एका नंबरच्या 19 कार आहेत आणि आता यंदा मला वाटतं या सीझनमध्ये 20वी कार देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अनेक याच नंबरच्या तुम्हाला बाईक पाहायला मिळतात. ओमकार 5402 आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 19 कार आहेत आणि या सीझनमध्ये 20वी कार ती देखील ओमकार पाटील यांच्या नावावर पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये अभिजित खोपट्याचा गोलंदाज इथं पाहायला मिळतोय. अभिजित ठाकूर दाखल झाला. पहिलाच बॉल त्याने वेगाने टाकला. गोलंदाजी अस्त्र आहे. मी त्यावेळी पूर्वीच म्हणालो चर्चेमध्ये की कोपरुली असा संघ आहे ज्यानं गोरसी संघाला पराभूत केलं. असा कोपरुली संघ आहे ज्यानं आरसीबी पेठच्या विरुद्ध अनेक सामने जिंकलेत. पण उरण पूर्व भागामध्ये असे मातबर संघ यंदा देखील पाहायला मिळाल्या. मोठीजी सारखा एक संघ सध्या प्रचंड फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. चिरनेर सारखा संघ आहे. सर्वाधिक बाईक उरण पूर्व भागामध्ये त्यांनी देखील जिंकल्या. पाहायला गेलं तर भोलेनाथ आवरी असा संघ आहे ज्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्यात. या बेलचा बॉल आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कोपटी संघाला विसरून चालणार नाही. बरेचसे मातबर संघ या विभागामध्ये केले आहेत. बरेचसे खेळाडूंनी आपल्या गावाचं नाव मोठं केलंय. 2 खरं तर कार त्याच विभागाने जाताना पाहायला मिळाल्या. गोवटणे संघाचा रोहित असेल, त्याच वेळी आपण पाहायला गेलं तर जीवित मात्रे वशिणीचा आणखी एक खेळाडू, त्याला देखील कार मिळाली. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डिपेक्स्टा मध्ये प्रितेश आहेत. सिंगल रन्स येताना पाहायला मिळणार आहे आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 6च्या घरात धावेसाठी आता धाव करायला लागते. पेन संघाला काय गोलंदाजी राहिलाय. अभिजित ठाकूर. 2 संघ उरणचे पराभूत झालेत पण तिसरा संघ आज बांधलाय आणि तिसरा संघ काय मातबर असा बांधलाय. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका फसला. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जेल सोडलाय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत कारण तुम्ही तालुक्यामध्ये खेळताय, ग्रामीण क्रिकेट खेळत नाहीयेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो देखील चुकीचा आलाय आणि त्याच वेळी तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहे. 3 धावेशी संघ जाऊन पोहोचलाय तो 9च्या घरात. त्यामुळं तुम्हाला कॅचेस लवकर घ्यायचे आहेत. थ्रो लगेच क्विक करायचा आहे. तालुक्यामध्ये तुम्ही प्रदर्शन करताय, तुम्हाला संपूर्ण तालुका पाहतोय, तुमचा विभाग पाहतोय, तुमचं गाव पाहतोय आणि अशा पोझिशनला तुम्ही कॅचेस सोडाल तर कदाचित या मॅचला देखील गमवावं लागणार आहेत. त्यामुळे एक एक चुकी तालुक्यामध्ये फार महत्वाची असते. यावेळचा बॉल अतिरिक्त उंची जरूर गाठले. त्याच वेळी यावेळचा बॉल अतिरिक्त उंची गाठताना पाहायला मिळाला. त्याच वेळी बाउन्स पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात बाउन्स करण्यात आला होता गोलंदाजाला आणि त्याच वेळी वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. धावपटला धावा लागले गेले त्या 10 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे पण त्याच वेळी महत्वाच्या विकेट देखील गमावल्यात त्या पेंट संघानं. योगेश पवार सारखी मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. यावेळचा फटका फसला. रितेश वारीचा फटका जेल खाली सार्थक करत नो डाऊट डेफिनेटली कॅच घेतला जातोय आणि महत्वाची आणखी एक विकेट मिळवलाय ती उरण पूर्व विभागानं. दुसरा आदरा लागलाय तो पेन संघाला. महत्वाची झेल टिपली गेले. महत्वाची खरं तर विकेट मिळवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 12 बॉल आणि सज्जन 42 धावांची आणखीन गरज. 12 मध्ये 42 नवीन खेळाडू दीपेश गावंड दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. पण येणारी 12 बॉल आणि आणखीन 42 धावांची गरज.
12 बॉल आणि 42 धावांची गरज. प्रथमेश पाटील आलाय महत्वाचा गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली आहे उरणपूर विभागाकडे. मिनी बुमरा या नावानं प्रसिद्ध आहे प्रथमेश. त्या भागामध्ये गेल्यानंतर मिथूनची आठवण नेहमी येते. त्या भागामध्ये गेल्यानंतर अशा अनेक गोलंदाज धनेश कामोडकर आहेत, नामांकित गोलंदाज नेहमी पाहायला मिळतात. पण आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. योगेश पवारची जी महत्वाची विकेट आली ना, तिथून एक वेगळा कॉन्फिडन्स सध्या उरणपूर विभाग संघाला मिळाला. यावेळचा बॉल बराचसा बाहेर राहिला, त्यामुळे इट्स अ नो बॉल. विकेटच्या बाहेरच बॉल पडलाय. 1+1 अशा 2 धावा जोडल्या जातील. त्यामुळे आता येणारी 10 बॉल आणि आता 11 बॉल आणि 40 धावांची आणखीन गरज आहे. 11 मध्ये 40 बनवायच्या. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहताय, पण पावसाने दांडी मारल्या असं म्हणूयात. पावसाची तर आवश्यकता प्रत्येक खेळाडूला. तसं आपण म्हणूयात की भारत हे कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं सर्वाधिक जास्त गरज ही शेतकऱ्याला पावसाची आणि पाण्याची. बऱ्याचशा येणाऱ्या आगामी काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये रबर बॉलच्या पाहायला मिळणार आहेत. टेनिसच्या तर त्याही पेक्षा डबल टिबल पाहायला मिळणार आहेत. त्या देखील सर्वाधिक मोठ्या रकमेच्या स्पर्धा उरण तालुक्यात दिल्यात. यावेळचा बॉल प्रथमेशचा पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याच वेळी आतमध्ये देखील चेंडू आणला जातोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. येणारी आता 10 बॉल आणि 40 धावांची आणखीन गरज आहे. 10 बॉल मध्ये मोठे फटके ठोकावे लागतील. सध्या 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावं लागणार आहे. षटकार चौकारांची भाषा बोलावं लागेल क्रीडांगणाच्या आतमध्ये बॅट्समनला. दीपेश गावणच्या समोर आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली ती प्रथमेशनं. आता येणारे 9 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 40 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल. यष्टरक्षक आणि गोलंदाजच आता सध्या क्रिकेट खेळतात असं म्हणावं लागेल, कारण फलंदाजाला बॉलपासून दूरच ठेवलंय. त्यामुळे बॅटच्या रेंजमध्ये येत नाहीये. डॉट बॉल त्यांना जास्त पाहायला मिळालेत. राजवीर 11 पेन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पेन तालुक्याचं क्रिकेट, पेन तालुक्याची एक वेगळा महिमा आहे क्रिकेटच्या माध्यमातून. पण आज पाहायला गेलं तर सध्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. उरणपूर विभागाचे खेळाडू एकत्र आलेत. एक तिसरा संघ उरण तालुक्याचा आज कळतोय, कारण गावदेवी गावठाणसारखा मातबर संघ बाहेर गेला. विश्वजित ठाकूरचा विनोद स्पोर्ट संघ पराभूत झाला. पण आज उरणपूर विभागातील खेळाडू कमी नाही आहेत, हे देखील त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. लेगेशीच्या बाल जाणारा चेंडू पाहायला मिळणार. त्याचवेळी आता एक्स्ट्रा आणखी एक चेंडू टाकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना बाकी आहे. येणारी 8 बॉल 39 धावांची गरज. 8 मध्ये 39 बनवायच्या आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये तालुक्याचे खेळाडू खेळतात. तालुक्यातील एक एक खेळाडू जो आपल्या गावामध्ये चांगला खेळलाय क्रिकेट, त्याची निवड तालुक्यामध्ये केली जाते. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो. यॉर्कर बॉल होता, लॉंग ऑन एरियामध्ये फटका खेळला. एकच धावेतून येताना पाहायला मिळणार आहे आणि त्या एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल. 14च्या घरात 14 धावा धावपडला लागले गेल्यात. 7 बॉल आणि आणखीन 38 धावांची गरज. क्रॉस बॅट फटका खेळला. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावर चुडला पाठवले सीमा पार. षटकार. कोण 6 बॉल आणि आता 32 धावांची आणखीन गरज. 6 मध्ये 32 बनवायचे आहेत.
6 बॉलर आता 32 धावांची गरज. सार्थक गरज गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. दीपेश काबण समोर आहे. सागर पाटीलला नॉस्टॅक गेंडला ठेवलं. 6 मध्ये 32. 5 मोठे फटके सामन्यामध्ये जिंकून देऊ शकतात. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडूला पाठवून दिले सीमा पार. पहिल्या बॉलवर आलाय मोठा फटका. मिल्टी धाबा 6. आलाय षटकार. षटकार आलाय. सार्थक घरत गोलंदाजी यंदा पावसाळ्यामध्ये कदाचित साथ देत नाहीये. हा तो सार्थक आहे ज्यानं याच क्रीडांगणामध्ये चांगली अशी स्पर्धा जिंकून दिली. उरण पनवेल प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा त्यानं जिंकल्या. लहान वयाचा कर्णधार आहे. त्याने क्रिकेट कारकिर्दीमध्ये पहिली बाईक देखील शिलगच्या क्रीडांगणामध्ये जिंकल्या. 1+1 आता आणखीन 2 धाबा. गोलंदाजी यंदा पावसाळी झालीच नाही आहे सार्थकची मी म्हणेन. नुकताच जासीची स्पर्धा त्याला आठवत असेल. सर्वाधिक जास्त धाबा या गोलंदाजानं खर्ची केल्यात आतापर्यंत. त्यामुळे आता या सामन्यामध्ये सार्थककडे चेंडू दिला. 4 बॉल आणि आता 5 बॉल आणि आता 24 धाबांची आणखीन गरज आहे. 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. आणखीन एक खराब बॉल. आणखीन एक खराब बॉल. इट्स अ नो बॉल. नो +1 आणि आता कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. +1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि त्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. येणारे 5 बॉल आणि 20 धावांची आणखीन गरज. 22 धावांची आणखीन गरज. 5 मध्ये 22 बनवायचे आहेत. 5 बॉल 22 धावांची आणखीन गरज. 3 काढल्या. 5 मध्ये आता 21 धाब्यात. 3 मगाशी धावा काढल्यात. 5 बॉल आणि 21 धाबांची आणखीन गरज. 5 मध्ये 21. यावेळचा बॉल फ्रीटचा बॉल होता. पुढ्यामध्ये टाकलाय. चांगला बॉल पार मिळाला पण त्याच वेळी 22च्या परिणामी मिळालेली एकेरी धाव आणि आता येणारी 4 चेंडू आणि 20 धाबांची आणखीन गरज. 4 मध्ये 20 बनवायच्यात. गोलंदाजी चांगली आहे. आतमध्ये बॉल यावेळी आणलाय सार्थकनं. महत्वाचा गोलंदाज आहे. चॅलेंजर चिल्ली संघाचा विश्वासू कॅप्टन आहे. समाधान शेटमाळी साहेबांच्या हक्काचा खेळाडू आहे. पण आता घरच्या मैदानामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करायची. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडे. मिड विकेटच्या पार. सीमा पार. षटकार. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा सार्थक. पण त्या सार्थकच्या 12 बॉल मध्ये आम्ही 70 धावा होताना पाहिल्यात. 2 षटके टाकली ती देखील 35-35ची. पण आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 बॉल 14ची मॅच सध्या महागड्या ठरलाय पावसाळी रबर बॉल मध्ये. सार्थक बॅटिंग तो चांगली करतो रबर बॉल मध्ये. त्याच्या बॅटमधून 50 धावा आम्ही होताना पाहिल्यात. पण त्याच वेळी त्याच क्रीडांगणामध्ये 2 षटकांमध्ये 35-35 म्हणजे 70 धावा आतापर्यंत दिल्यात. त्यामुळे आता गोलंदाजीमध्ये 6 मध्ये 32 वाचविल की नाही हा प्रश्न देखील आहे. 3 बॉल आणि आता 14ची गरज. युवा धाटणीचा खेळाडू आहे. यंगस्टर आहे. यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळताय. 6 मध्ये 41 धावा यंदा सीझन मध्ये होताना पाहिल्यात. ज्या खेळाडूंना अगदी पहिल्या दिवसामध्ये 200 धावा बनवल्या, 30 षटकार ठोकले, परेश ठाकूरला मी पाहिलंय. सलग 8 बॉल 8 षटकार, 6 बॉल 6 षटकार. त्या खेळाडूला बाईक मिळाली. या मॅच मध्ये 6 ला 32 पाहिजे असताना आणखी एक सामना पलटवार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. त्यामुळे शेवटचा 1 बॉल आणि तो सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज.
6 मध्ये 32 पाहिजे होते आणि आता शेवटच्या एका बॉल मध्ये 2 धाबांची आणखीन गरज आहे. पूर्णपणे पेन तालुक्याला असं वाटतं की कदाचित ही मॅच पराभूत होऊ, पण सार्थक आला आणि सार्थक ना आतापर्यंत 5 बॉल मध्ये 30 धावा खर्च केल्यात. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये तर तेच चित्र पाहायला मिळतंय. शेवटचा एक बॉल, सामना जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. पेन तालुका की उरण, तिसरा संघ खेळतोय उरण तालुक्याचा आणि तिसरा उरण तालुक्याचा संघ आता जिंकणार की हारणार. शेवटचा एक बॉल, 2 धाबांची गरज. दीपेश गावंडचा फटका, बॅटची वरची कडा यष्टिरक्षक तिथपर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता तीही कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यात, 6 मध्ये 32 धावा बनवल्यात आणि आता पेन तालुक्यानं सामना जिंकलाय. आज उरण तालुक्यातील तिसरा संघ तो देखील स्पर्धेतून बाहेर, त्यामुळे आता सामना जिंकलाय पेन तालुक्यानं. कॉंग्रॅच्युलेशन योगेश पवार आणि टीम. चलो चांबो आपण ज्यूस घेऊन आलात तरी चालेल. कॉम्बो